जनतेचा। सटाणा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि यशवंत नगरीतील नागरिकांच्या लोकसहभागातून महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त आराम नदी स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आले। स्वच्छ सटाणा सुंदर सटाणा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत शहरातील पर्यावरण संवर्धन व नदी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला। अभियानाच्या माध्यमातून आराम नदी पात्रात जेसीबी, ट्रॅक्टर व नागरिकांनी सहभागी होत परिसरातील कचरा व प्लास्टिक हटवून साफसफाई केली। तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे। या मोहिमेत नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। नदीकाठ स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी असा संदेशही यावेळी देण्यात आला। दरम्यान या उपक्रमादरम्यान मंत्री दादाजी भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्व सहभागींचं अभिनंदन केले। त्यांनी स्वच्छता हीच सेवा या भावनेतून अशा सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असं आवाहन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या। लोकसहभागातून सुरू झालेल्या उपक्रमांमुळे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सटाणा शहर सुंदर सटाणा या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभेल अशी भावना नगरसेवक राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे। नमस्कार। स्वच्छ सटाणा सुंदर सटाणा हे स्वप्न मनात बाळगून आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत नगरीतील आराम नदी स्वच्छता करण्याची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे। या स्वच्छतेत नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, नगरसेवक, नगरसेविका व यशवंत नगरीतील मायबाप जनतेचा मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून येत आहे। आपलं सटाणा शहर हे सुंदर, स्वच्छ व आदर्श घडवण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे। तरीही एक सुंदर सटाणा घडवण्याचा हा प्रयत्न असेल। धन्यवाद।